नमस्कार. हा नमस्कार सर. का आपलं नाव? मी वसंत कोंडिबा शिरतर. सर मी 2003 साली या शीतळेश्वर विद्यामंदिर शेतेवाडी या ठिकाणी शिक्षक पदावरती रुजू झालो होतो. त्यावेळेला शाळेचे मुख्याध्यापक पापडे सर, गायकर सर, डोंबरे मॅडम हे त्यावेळेला होते. परंतु त्यावेळेला आम्हालाही विश्वासात न घेता हे सर निघून गेलेत आणि आम्ही या शाळेवरती थांबलो. तुम्ही काय म्हणून काम करत होते तिथं? शिक्षक म्हणून. आणि ते पापडे मुख्याध्यापक होते का? हो. हे कधी दोघं निघून गेले, डोंगरे आणि पापडे? 2006 साली. 6 साली? हा, 2006ला ते निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर इथं या शाळेवर मग पाचपुते सर आणि पानाळे सर, साबळे सर हे आलेत. त्यावेळेला आम्ही स्टाफ अप्रुव्हल करून संच मान्यता केली आणि त्यानंतर 2008 साली कायम शब्द वगळला गेल्यामुळे आम्ही 2006 म्हणजे ते 3 शिक्षक निघून गेले का? 2 ते पापडे सर आणि असे बरं आणखी सर होते ते पण निघून गेले. कोण कोण सांगा ना. एक डोंबरे मॅडम होते, परत एक जाईभाई होता, एक क्षीरसागर होता. हे पण शिक्षक निघून गेले 2006 ला. हा. कारण काय? कारण त्यावेळेला वामन सर नव्हते. ते शाळेला मान्यता नव्हती. बोलणे तिथे येऊन बोला. शाळेला मान्यता नव्हती, त्याच्यामुळे ते थोडेसे गेले कंटाळून. मान्यता नसल्यामुळे ते गेले. हा, त्यावेळेला कोर्टात भांडण चालू होतं शाळेचं. मग 2006ला मान्यता आल्यामुळे मी त्या ठिकाणी थांबलो. हे 2006 ला गेले आणि 2006 ला लगेच मान्यता पे आली का? हा. काय आली मान्यता? 2006ची मान्यता आहे आपली ना. हा. तुम्ही या ना इथं, त्यांना नाही सांगता येत. बरं चला बोला. जाऊ दे जाऊ दे. ते बाहेर याच्यात दिसतंय, लाईव्ह दिसतंय सगळ्यांना. जे काय ते आता हे सगळं ते आलंय त्याच्यात. 7-8 थांबा ना सर, या ना तुम्ही पण. 2006 साली ते हे सगळे जायभाई, डुंबरे, क्षीरसागर, अजून पापडे, गायकर म्हणजे एकूण किती झाले? हे 5. आपण ते काही एका वर्षी नाही आले, काही पुढे माग ते आलेले होते, ते निघून गेले. पगार काय मिळत नाही म्हणून का काय? हा, पगार वगैरे काही देत नव्हते म्हणून ते सोडून गेले. आणि त्यावेळेला डी वामन सर हे पाहत होते, परंतु डी वामन सर हे निघून गेल्यानंतर मग हे फुलवडे साहेब या संस्थेचं कामकाज पाहू लागले. डी वामन सर कधी निघून गेले? ते त्यांची तारीख किती? 2009 एक्सपायर झाले. 2009ला ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर आम्ही 2008ला आम्ही ते वैयक्तिक मान्यता काढली. मान्यता काढल्याच्या नंतर आम्ही या मान्यतेवरती तरलो. पुढे त्या मान्यताचा आम्हाला क्लिअरन्स भेटला. त्या क्लिअरन्सची सुनावणी पण लागली. सुनावणी लागल्याच्या नंतर मग येडगावच्या शाळेमध्ये एक जागा खाली झाली, देवराम गडगे. त्या ठिकाणी मग मी प्रस्ताव दाखल केला. नाही 2006 साली हे शिक्षक निघून गेले. कोण कोण शिक्षक शिल्लक राहिले? तुम्ही, अजून मी आणि बालराव सर दोघच राहिले. हो. आणि त्याच्यानंतर मग हे तेवढ्या महिन्याच्या कालावधीमध्ये पाचपुते सर आणि पानाळे सर, साबळे सर आले. कोणत्या साली आले ते? मी 14/6/2005 ला. त्यानंतर 2006 जवळ आहे ना, जवळ. पाचपुते सर. नाही कोणत्या साली आले तुम्ही सांगा ना. हे सर त्या शाळेत ते म्हणतायत 2005 साली आले. 14/6/2005 5 साली. आणि हे जरा 14/6/2005 ला 14/6/2005 साली आले. पाचपुते सर. त्यानंतर 2006 साली आली. त्यानंतर बालेराव तुम्ही सर. या ना. पाचपुते तुम्ही आहे का? तुमचा उल्लेख होते म्हणून म्हणतो या ना. आणि विषय असा आहे का सर, जेवढे शिक्षक होते मागे, म्हणजे आम्ही तर यांना पाहिलं नाही कधी, आम्ही ओळखत सुद्धा नाही यांना. कुणाला? पापडे सरांना नाही ओळखत, गायकर सर आहे त्यांनाही ओळखत नाही. आमच्या समोर नव्हतेच हे कोणीच काही असं. हे म्हणतात की 2006 ला
जे शिक्षक आहे ते निघून गेले आणि त्यांच्या सांगण्यात काहीतरी 2005 साली तुम्ही सांगण्यात काहीतरी तुम्हाला फॉल्ट झाला माहिती असेल. 14/6/2005 मी आलोय आणि त्याच्या अगोदर ते काहीतरी काही दिवसांपूर्वी काही महिन्यापूर्वी ते निघून गेलेत असे. आणि विषय असा आहे, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, जे निघून गेले ते त्यांनी जर समजा आम्हाला तर तोंड दाखवले नाही, फुलोडे साहेबांना ते त्यांनी कधी पाहिलं नाही किंवा त्यांनी फुलोडे साहेबांनी त्यांना कधी पाहिलं नाही. पण तरी देखील कसं आहे का त्याच्या अगोदरचा इतिहास असा समजतोय का बुवा ते काही दिवस दुसऱ्या शाळेवर पण होते ती तिथं सिटीवाडीला 1-2 दुसरी शाळा होती, विना अनुदानित एक अनुदानित. आता आमची कायम विना अनुदानित होती आणि कायम शब्द निघाला तो कधी 2009ला निघाला. तर 2009ला कायम शब्द निघाल्यानंतर ती अनुदानितवर आली. पण त्याच्या अगोदर सर असं होती कंडिशन का बुवा त्यामध्ये 10-12 शिक्षक जे आले असतील, शिक्षकेतर कर्मचारी, पण त्यांच्या काही प्रॉब्लेम्स, त्यांच्या घरगुती काही अडचणीमुळं ते तिथं टिकाव धरू शकले नाही. पण आम्ही कसं त्याच्यातून कष्ट करून आम्ही पुढं टिकाव धरून आतापर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तुमचं नाव काय होतं? संदीप पनाळे सर. तुम्ही 2005 साली तिथं रुजू झालात. 14/6/2005. आणि किती दिवस काम केलं? तिथून पासून तर पार जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत मी काम करत होतो. समायोजन जेव्हा माझं झालं 1/6/2020ला, तिथून पुढं मी खामगावच्या शाळेवर आलो. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा, किती वर्ष आपण तिथं काम केलं शिक्षक म्हणून? शीतळेश्वर विद्यालय जे आहे जवळजवळ 15 वर्ष सर केली. 15 वर्ष म्हणजे फुकट. साली झाली समायोजन तुमचं? 1/6/2020ला झाले. म्हणजे 2020 पर्यंत शाळा सुरू होती. 2020 पर्यंत शाळेचं सगळं हे केलं, परंतु काही कारणास्तव आम्ही ज्या ठिकाणी शाळा भरवत होतो त्या ठिकाणी तिथली अडचण अशी होती का ती एक भाडे करारावर घेतलेली एक ती शाळा होती. पण त्याच्यामध्ये भाडं भरणं शक्य नव्हतं. काही अशा आर्थिक अडचणी आल्या. व त्या दरम्यानच्या काळामध्ये मुलांची संख्या पण कमी होत गेली. मग त्याच्यामुळं मग आम्हाला पण आमची पोटं भरणं पण फार कठीण झालं आणि त्या मुलांना पण शिकवणं ते देखील आमच्या परीने आम्ही शिकवत होतो सगळेजण. परंतु एक काळ असा आला का जेव्हा आमचा समायोजनाचा काळ आला त्यावेळेस आम्हाला 2019ला समजलं समायोजन होतंय, कारण विना अनुदानितवर जात आहे. फक्त 2019ला, त्याच्या अगोदर जर समजा तो GR असेल तर त्याची कल्पना नाही. पण 2019ला आम्हाला समजलं का ते विना अनुदानितवर जाता येतं. मग आमच्या संस्थेमध्येच त्या ठिकाणी त्याचं आमचं समायोजन करण्यात आलं शिक्षकांचं. आणि त्यात असं झालं सर का जर समजा हे म्हणतायत का 2010पर्यंत होतो आम्ही, मग 2010पर्यंत होतो तर मग एका शाळेमध्ये त्याच विषयाचा शिक्षक, त्याच ज्याचं जे आहे शैक्षणिक पात्रतेचा शिक्षक असे कसं काय भरू शकतात? असं भरू शकत नाही, होऊ शकत नाही. कारण का तर आम्ही त्यांना पाहिलंच नाही ना कधी सर. त्यांना जेव्हा मी त्या शाळेवर गेलो, ते म्हणतात त्यांनी पाहिलं नाही, ते काही नव्हते का शाळेत शिकवायला? ते पापडे आणि नाही, हे पाचपुते सर आणि पन्हाळे सर आले होते त्यावेळेला. पापडे सर आणि गायकर सर नव्हतेच. तुम्ही म्हणले 2006ला त्यांनी सोडलं, ते म्हणतात 2005ला हे पन्हाळे सर आले. आता ते निश्चित मला नेमका पण निश्चित काय असं आठवत नाही, परंतु बरं, माझ्या यांच्यासोबत माहिती अजून कोण आलं? चला ठीक आहे, चला काय झालं असेल, काय आठवत नसेल. मग यांच्या सोबत कोण कोण रुजू झाले त्या शाळेत? यांच्या पन्हाळे सरांबरोबर हा 2005ला एक 2007ला नंतर पाचपुते सर आलेत. नाही 2006ला आले, 2006ला 6च्या दरम्यान आले. आणि नंतर मग हे आले साबळे सर. 2014ला. बरं. आणि त्यात कसं सर विनाअनुदानित शाळा होती, कुठल्याही प्रकारचा पगार चालू नव्हता. कुठल्याही प्रकारचा पगार चालू नव्हता असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलोडे साहेबांनी खरं जर पाहिलं तर असं म्हणजे कसं आहे का आमची जी हाल पाहिली, आमची परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीनुसार त्यांनी देखील कसं का जशा संस्थेमध्ये जागा होतील त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलेले असे. बरं, आता शाळेची जागा त्या मालकाला कधी खाली करून दिली? ती 2000 किती 18-19च्या दरम्यान सर. कधी दिली? हा, ते 18-19च्या दरम्यान. तोपर्यंत शाळा चालू होती? हो. तुम्ही शिकवत होते? हो. आणि त्याचा रिझल्ट पण आहे. किती मुलं शिकत होती त्यात? 2018ला त्याचा रेकॉर्डली पाहावं लागेल सर. पण अंदाजे सांगा ना काही.
किती मुलं होती 2018ला किंवा तेव्हा हालाखतीचीच परिस्थिती झाली, 12-18 अशा प्रकारे या दरम्यानच असेल नाही का. शेजारी अनुदानित शाळा होती. शेजारी अनुदानित शाळा होती ना त्याच्यामुळे. त्यामुळं आमच्या विनानुदानित शाळेत पटसंख्या जवळ आहे ना. इथं थांबा ना. इथे मध्ये हां बोला. विनानुदानित शाळा होती शेजारी 3 किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा होती आणि त्याच शाळेत आणि आमची शाळा यात प्रथम मान्यता किंवा याविषयी कोर्ट मॅटर होता आणि त्यात मग कोर्ट मॅटर मध्ये असल्यामुळं आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी मिळवणं विनानुदानित शाळेत हे अवघड होत गेलं आणि त्यामुळं पटसंख्या टिकवणं विनानुदानित शाळेला शेजारी अनुदानित शाळा असल्यामुळे अवघड झालं आणि हळूहळू आमची पटसंख्या अगदी लयात होत गेली. त्यामुळं आम्हाला दुसरं काही समायोजन किंवा अनुदान मिळवणं शासनाकडं याची मागणी केली तर रोस्टरनं अभावी आम्ही अपात्र ठरलो. मग राहिला पर्याय समायोजनाचा जे आर निघाला किंवा अनुदानित शाळेत त्या संस्थेत तुमचं समायोजन होऊ शकतं. दाखल झाले ना शाळेत. तुमचं पाचपुते नाव. पाचपुते. पूर्ण नाव काय? पाचपुते नंदकिशोर पांडुरंग. बर. पाचपुते सर 2006 पासून तर 2020 पर्यंत तुम्ही त्या शाळेत शिकवलं का? हो होतो मी 20 पर्यंत. ऐका, जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत शिकवलं. हां, पटावर चुकीचा विद्यार्थी किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला 8-9चा पट नव्हता. 10वीचे 1-2 विद्यार्थी फक्त इंडेक्स नंबर होता आमचा, तो राहिला त्याच्यामुळे जिवंत. आणि नंतर आम्ही बाहेरचे काही विद्यार्थी दाखवून असं काही केलेलं नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला स्टुडंट आय डी असतो. आजही ऑनलाईन चेक करा की बाबा कुठलाही बाहेरचा विद्यार्थी किंवा काय कशी पटसंख्या दाखवून आम्ही काय शासनाचं हे नाही केलं. पण समजा 2006 साली तुम्ही दाखल झाले, 2010 साली किती पटसंख्या होती 8वी 9वी 10वीची? होती जमते 20च्या 15च्या दरम्यान. 2012ला किती होती? किती लोकांनी परीक्षा दिली? त्याच दरम्यान असेल 12, 15, 20 असं प्रत्येक वर्गामध्ये. आणि या मुलांना तुम्ही सत्यवाडीपर्यंत 2020 पर्यंत ना 18 पर्यंत 17-18 विद्यार्थी संख्या होती तोपर्यंत इमारत होती. कोणत्यापर्यंत? म्हणजे इमारत- 17-18 पर्यंत 18-19 दरम्यान 19 पर्यंत तुम्ही शिकवायचे. 17-18 पर्यंत. हा, म्हणजे जेवढे विद्यार्थी होते आम्हाला आता तेवढे विद्यार्थ्यांना आम्ही तेच केलं आणि नाही तर त्यानंतर आम्ही शाळेत विद्यार्थी नाही परंतु आम्ही यायचो का हो श्रीधर सर आणि मी शाळेवर येत होतो आम्ही. शाळेवर येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जी इमारत पडली येऊन काय करायचं होतं? हा, सुट्टी बसलो. आता आमच्या पटसंख्या जरी नसली तरी ती शाळा आम्ही मागणी केली. आम्ही आणि करिअरचा प्रश्न होता बुवा, आता एवढं करून आपले नाही, मग आता तुमचं ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक मान्यता घेऊन तुमचं समायोजन समजा येडगावला किंवा तिकडं हो. माणिकडोला झालं, झालं. तुम्हाला किती लाख रुपयाचा फरक मिळाला? नाही, फरक वगैरे काही भेटला नाही. की तुम्हाला फरक मिळाला? किती मिळाला? काहीच 1 रुपया फरकचा फरक अर्थ कधी होतो? अजून फरक नाही भेटला. 1 रुपया फरक नाही भेटला. फरक मागणी केली का तुम्ही फरकाची? हो, मागणी म्हणजे आता फरक कशाला म्हणतात? आम्ही ज्या तारखेला जॉईन झालो त्या तारखेपासून तर जोपर्यंत मान्यता पास होत नाही त्यापर्यंतचं पेमेंट याला म्हणतात फरक. अनुदानित वरचा बरं का. हा, फक्त विना अनुदानित अनुदानित. 1 रुपया नाही भेटलेला आम्हाला काही. म्हणजे मी फुकटच काम केलेलं. जून 22ला जॉईन झालो खामगावला, तर जून 22 पासून तर आत्ताच्या तारखेपर्यंतचं जे राहिलेलं माझं पेमेंट आहे त्याला म्हणतात फरक. याच्या व्यतिरिक्त फरकाची व्याख्या नाही. मग आता तुम्ही कुठे शिकवता? माणिकडोला. माणिकडोला तोच तेवढंच पेमेंट भेटणार आहे त्यांनी मला. तुमच्या दोघांवर म्हणजे दोघं आता 3 झाले म्हणजे असे आरोप केले की काही 2 शिक्षक आहेत ते कधी आलेच नाही, त्यांना आम्ही पाहिलंच नाही आणि आम्ही 2010 पर्यंत होतो. साहेब मी आता आणि- तुम्हाला सांगितलं का बाबा त्यांनाच आम्ही पाहिलं नाही कधीच. हे पण ते सांगतील कधी पाहिलं मी त्यांचे पापले सहकार्य त्यांनी आहे नाही यांनी तुम्ही नाही पाहिलं. पाहिलं का बाबा? हा, त्यांना मी ओळखतो. सहकार्य आहे त्यांचे ते. मग मुख्याध्यापक कोण होतो? पापडे सर त्यावेळेला. प्रभारी मुख्याध्यापक मी होतो आणि त्यानंतर 2014ला हे झाले. तुमचं काय नाव आहे? साबळे निवृत्ती तो करा. तुम्ही झाले का मुख्याध्यापक? 2000. कोणता विषय शिकवायचे तुम्ही तिथे? माझं 20. नाही, समजा 2-4 मुलांची नाव सांगा ना एखाद्या बॅचच्या. तिथं गोलप तुम्हाला आठवतंय का? रवींद्र, गोलप रवींद्र 2016 पुढे 2016ची जी बॅच आहे ना त्यातली 1-2 मुलांची नाव सांगा ना, संपूर्ण नाव. आता ते रेकॉर्ड पाहूनच सांगावं लागेल कारण बरेच वर्ष झाले ना सर. 16 म्हणजे आज 16 तास 26 10-11 वर्ष झाली. 11 पासून एखादा असं गोलपांची काही मुलं होती, खुड्यांची मुलं होती, बरीच मुलं होती. अशोक शंकर लांगे. लांगे होते, शेकरे कधी होते होते.
आता ते बघायला लागणार सर, एवढं कोण ठीक आहे, डिटेल काय सांगतो. हरकत नाही, एवढं आठवत नाही तुमचं म्हणणं 100% हा, बरोबर आहे. कारण 10-11 वर्षाचा तुमच्यावर असं कालावधी. त्यांनी आरोप केलेला आहे की तुम्ही मागच्या दाराने हे सर होते, पण तुम्ही मागच्या दाराने आतमध्ये आले संस्था चालकाच्या आशीर्वादाने, आणि तुम्ही आता शासनाचा पगार घेताय, तुम्ही शासनाची दिशाभूल केली. आम्ही शाळा कुठल्या चालू नसताना शाळा चालू आहे असं दाखवून शासनाची, ऐका ना सर, शासनाची कुठल्याही प्रकारची दिशाभूल झालेली नाही आणि करणारही नाही आम्ही, कारण आमच्या रक्तामध्ये ते बसत नाही. आम्ही जे खरं आहे ते खरंच्या खरं सांगतोय. उलट तीच लोक आम्हाला कधी दिसलीच नाही शाळेवर, तर आम्ही कसं काय म्हणू ती लोक होती शासनाला म्हणून? आम्ही बस फसवू शकत नाही फसू शकत नाही आम्ही. आम्ही कोर्टातूनच आलोय, कोर्टातून कोर्टाला आलोय आहे ती शिवाय. परिस्थिती सांगितली. बरं. हे कधी झाले हे रुजू शाळेत? 2006 2006 आणि 7ची नेमणूक आहे ना. हा 6-7ला सांगा आलोय. ना, कधी झाले स्थळे? 15 जून 2006. अकॅडमिक इयर 2006-07 हे धरलं कधी जातं. झाले हे? ते 2014. माझा अकॅडमिक इयर बरं का सर, अकॅडमिक इयर धरलं जातं 2005-06, हे 2006-07, हे 2007-08 आणि हे 2000. शिपाई होते, त्यांचं काय झालं? शिपाई कोणते? आता तो एक शिपाई होता बाळू सकवे, एक लक्ष्मण बोर होता, हा. पण आता त्यांनी नंतर ते सोडून दिल्याच्या नंतर ते परत कधी आलेच नाही, फिरकलेच नाही. कोणत्या साली गेले ते शिपाई? तर आता 2005-06 दरम्यान ते बोर गेलेलं आहे निघून. ते शेवटपर्यंत होते असं सांगणे. नाही शेवट नाही, माझ्या बरोबर होते लक्ष्मण बोर, माझ्या बरोबर नंतर बाळू वर्षभर. सकवे आला. त्यांची मुलगी काय आजारी पडली, त्याच्यानंतर लक्ष्मणपूर तुमच्या बरोबर होते होते. 2006 ला. 6ला मी होतो त्यावेळेस. तुम्हाला का नाही आठवत कोण? लक्ष्मणपूर? नाही, पापडे सरांबद्दल बोलताय तुम्ही ना मगाशी. पापडे सर बोलला, त्याच्यावर विषय बोलले तुम्ही. सर काय म्हणतात ते ऐका सर. हा, जाऊ दे, चला, काय हरकत नाही. काय मला काय विचारायचं नाही तुम्हाला. अजून काय बोलायचंय का सांगा. अजून महत्वाचं म्हणजे कसं आहे सर माहिती का, पण एवढ्या वर्षानंतरही हे आलेत, तर याच्या आधी का नाही आले? त्यांचं काम झालं असतं. ही संस्था आजही म्हटले तुम्ही थांबले असते तर, आणि आजही संस्था म्हणते की तुम्ही या, काम करा, मान्यता काढा आणि मिळवा. चाल, अजून बोला, बोलायचंय, बोला. बोला म्हणजे सर जसे शिरतर सर आता यांच्या वयाच्या काठीवर आलेली, 2च वर्ष रिटायर 2च वर्ष राहिली. हे जसे झगडले, समजा ते होते, ते आम्हाला माहिती नाही का बुवा ते होते का नाही, पण तरी पण जर तरची गोष्ट, जर हे वयाच्या पर अगदी रिटायरमेंटला आल्यानंतर देखील त्यांनी झगडली आणि ते त्यांनी त्यांचं कसं का प्रस्थान त्या ठिकाणी येडगावच्या शाळेत स्थित केलं, ते स्थिर झाले. मग त्याप्रमाणेच मग माझं काय म्हणालं, ते जर होते, त्यांच्याकडे जर खरंच ऑर्डर असेल संस्थेने दिलेली, ते जर शिकवायला होते, तर मग त्यांनी काय करावं, त्याप्रमाणे यांच्यासारखंच त्यांनी देखील त्या शाळेमध्ये, कोणत्याही शाळेमध्ये समायोजित करण्यात यावं त्यांना. आणि साहेब फुलोडे साहेब म्हटलेले का बुवा ते जर असतील तर मग आम्ही घ्यायला हरकत नाही, नाही, ते परंतु संस्थाही म्हणते त्यांच्याकडे तुम्ही नाही या. ऑर्डर नाही काहीच, मग काय कशाने सिद्ध करायचं आपण तरी? हां, अजून काय बोलायचंय तुम्हाला? जे काय तेच बोलू. फक्त किंवा फुलोडे साहेबांचं ठीक काय आहे, बंद करू मग आता. हो हो. फुलोडे ठीक साहेबांचं आहे, अजून काय असेल फुलोडे साहेबांचं काही निरोप असेल ते बी सांगा. नाही त्यांच्यावर काय अन्याय जाता, बदनाम चालू आहे का त्यांची, ते बी सांगा. नाही म्हणजे काय बरेचसे काही असे काही खोटेनाटे शब्द पण मांडले गेले, त्या व्हिडिओमध्ये पण पाहिले. तर ते असं होतं झालेलं, ते त्यांना कसं का एक प्रकारे हृदयाला लागणार याची. फुलोडे साहेबांची बदनामी झाली, त्यांनी तसं करायला नको होतं असं तुम्हाला म्हणायचं. हां, त्याबरोबर आमची पण सर बदनामी झाली ना एक प्रकारे. असे ते बोगस काही शब्द वापरत राहिले ते.